नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका अशा एनर्जी प्रोजेक्टबद्दल जो जगात खरंच खूप युनिक आहे आणि नुकताच त्यावर एक ड्रोन हल्ला झाला ज्यामुळे तो अचानक सगळ्यांच्या नजरेत आला. तर प्रश्न हा आहे की एक साधा ड्रोन हल्ला तो संपूर्ण देशाच्या एनर्जी सप्लायसाठी इतका मोठा धोका कसा काय बनू शकतो. चला याच प्रश्नाचं उत्तर आपण शोधूया. ओके, तर सगळ्यात आधी बघूया की नेमकं घडलं काय. ती घटना ज्यामुळे शाह गॅस फील्ड अचानक चर्चेत आलं. झालं असं की नुकताच एक ड्रोन हल्ला झाला आणि त्यामुळे UAEच्या ह्या महत्त्वाच्या शाह गॅस फील्डमधलं कामकाज काही काळासाठी थांबावं लागलं. आता बघा, या एका घटनेवरून हे अगदी स्पष्ट होतं की कोणत्याही देशाची एनर्जी सिक्युरिटी किती नाजूक असू शकते. बरं, हल्ला झाला आहे तर ठीक आहे, पण ज्या ठिकाणी हा हल्ला झाला ते शाह गॅस फील्ड इतकं महत्त्वाचं काय आहे? काय खास आहे त्यात? चला जरा या प्रोजेक्टच्या आत डोकावून पाहूया. ही जी फॅसिलिटी आहे ना, ती जगातल्या सगळ्यात मोठ्या सौर गॅस फील्ड्सपैकी एक आहे. आता सौर गॅस म्हणजे नेमकं काय? कारण याच एका शब्दात या प्रोजेक्टचं खरं चॅलेंज आणि त्याचं महत्त्व लपलेलं आहे. अच्छा, मग हे फील्ड आहे कुठे नक्की? तर हे आहे युनायटेड अरब अमिरातीमध्ये, म्हणजे UAEमध्ये, तिथल्या अबुधाबी शहरात आणि सौदी अरेबियाच्या अगदी सीमेजवळ. म्हणजे लोकेशनच्या बाबतीत बोलायचं झालं तर अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे हे. पण हा जो सावर गॅस आहे ना, त्याला हँडल करणं अजिबात सोपं नाही. आणि इथेच या प्रोजेक्टचं खरं सायंटिफिक आणि इंजिनिअरिंग स्किल दिसून येतं. सौर गॅस म्हणजे काय? तर हा एक नैसर्गिक वायूच आहे, पण त्यात हायड्रोजन सल्फाईड म्हणजे H2S नावाचा एक घटक खूप खूप जास्त असतो आणि म्हणूनच त्याला सौर म्हणतात, म्हणजे आंबट, कारण त्याचा वास तसाच येतो. आता या हायड्रोजन सल्फाईडमुळे प्रॉब्लेम्स काय होतात? तर दोन मोठे प्रॉब्लेम्स आहेत. एक, हा गॅस सजीवांसाठी प्रचंड विषारी असतो आणि दुसरं म्हणजे तो पाईपलाईन आणि मशिनरीला आतून फोखरतो, म्हणजे गंजावून खराब करतो. त्यामुळे होतं काय की हा गॅस वापरण्याआधी त्यातला हा हायड्रोजन सल्फाईड काढून टाकणं हे अत्यंत गरजेचं असतं. म्हणजे बघा, शाह गॅस फील्ड फक्त एनर्जी देत नाही, तर एका धोकादायक गॅसला एका उपयोगी वस्तूत बदलतं. हे एक प्रकारचे इंजिनिअरिंगचं आश्चर्यच आहे. बरं, एवढं मोठं चॅलेंज पार करून या फील्डमधून मिळतं तरी काय? याचं उत्तर इंटरेस्टिंग आहे, कारण ते आपल्या रोजच्या आयुष्याशी कुठेतरी जोडलेलं आहे. इथे आपल्याला दोन मुख्य गोष्टी मिळतात. एक आहे प्रायमरी प्रॉडक्ट, तो म्हणजे नॅचरल गॅस. हा UAEमधल्या घरांना आणि इंडस्ट्रीला ऊर्जा देतो. आणि दुसरा आहे एक महत्त्वाचा बाय प्रॉडक्ट, तो म्हणजे सल्फर. म्हणजे बघा, एकच स्रोत पण त्याचे उपयोग किती वेगवेगळे आहेत. मग हे दोन्ही प्रॉडक्ट्स जातात कुठे? तर नॅचरल गॅस जातो UAEमधली घरं आणि इंडस्ट्रीज चालवायला, आणि जो सल्फर मिळतो तो वापरला जातो खतं बनवण्यासाठी आणि वेगवेगळ्या केमिकल्ससाठी. म्हणजे विचार करा, हे एकच फील्ड देशाची एनर्जीची गरज तर भागवतच, पण शेतीसाठी लागणाऱ्या गोष्टींमध्येही मदत करतं. ओके, आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर. या सगळ्या टेक्निकल गोष्टींमुळे शाह गॅस फील्डचं स्ट्रॅटेजिक महत्त्व म्हणजे सामरिक महत्त्व प्रचंड वाढतं. त्याचं महत्त्व आपण 4 स्टेप्समध्ये समजू शकतो. स्टेप 1, एका धोकादायक सौर गॅसवर यशस्वीपणे प्रक्रिया करणं. यामुळे काय होतं? स्टेप 2, देशांतर्गत एनर्जीचा सप्लाय वाढतो. मग जेव्हा सप्लाय वाढतो तेव्हा येतं स्टेप 3, देश गॅसच्या बाबतीत आत्मनिर्भर होतो, म्हणजे सेल्फ सफिशियंट. आणि फायनली स्टेप 4, यामुळे प्रादेशिक बाजारपेठेत त्या देशाची ताकद वाढते. म्हणजे बघा, एका टेक्निकल चॅलेंजवर मात करणं हे थेट देशाच्या ताकदीशी कसं जोडलेलं आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर शाह गॅस फील्ड हा फक्त एक एनर्जी प्रोजेक्ट नाहीये, तो UAEच्या एनर्जी सिक्युरिटीसाठी आणि तिथल्या पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीसाठी एक लाईफलाईन आहे. या सगळ्या चर्चेचा खरा सारांश हाच आहे. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न, तो हा की जगातल्या सगळ्यात ॲडव्हान्स्ड एनर्जी फील्डपैकी एक जर इतकं असुरक्षित असेल, त्यावर इतक्या सहज हल्ला होऊ शकत असेल, तर मग संपूर्ण जगाच्या एनर्जी सिक्युरिटीच्या भविष्याचं काय? याचा अर्थ काय होतो? नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे.